नमस्ते, सत श्री अकाल और अस्सलाम वालेकुम। मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल आप सभी लोगों का स्वागत करता हूं इलेक्ट्रो 2025 में। बहुत ही खूबसूरती के साथ सोलापुर शहर में फिर से इलेक्ट्रो जो है भर गया है। बहुत ही शानदार जो है इलेक्ट्रो का आयोजन किया गया है अपने सोलापुर की शान, सोलापुर की पहचान होम मैदान पर, जहां पर जो है सोलापुर शहर के अलग अलग गाँवों से, अलग अलग इलाकों से जो है लोग आ रहे हैं और इस बेहतरीन एक्सपो में जो है अपना सहभाग दिखा रहे हैं। सोलापुर शहर के बड़े बड़े उद्योजक, बड़े बड़े जो इलेक्ट्रॉनिक्स के व्यापारी हैं, वो अपने बेहतरीन स्टॉल यहाँ पर लगाते हैं और इन स्टॉल्स को देखने के लिए सोलापुर के गांव से, शहर से, अलग अलग इलाकों से जो है लोग आते हैं और इस बेहतरीन एक्सपो को जो है एंजॉय करते हैं। तो इसी एक्सपो में जो है हम कुछ दिन पहले आए थे, बहुत ही खूबसूरत जो है वीडियो बनाया, बहुत ही शानदार जो है शुरुआत हुई और आज जो है वीकेंड का दिन है, शनिवार का दिन है और कल जो है इतवार का दिन है। बहुत ही बेहतरीन जो है गर्दी अपने को शनिवार और इतवार के दिन देखने के लिए मिलती है। इसी हेतु से जो है हम अभी इलेक्ट्रो के अंदर जाने वाले हैं और इलेक्ट्रो में जो ग्राहक आए हुए हैं, जो लोग आए हुए हैं, पार्टिसिपेंट्स आए हैं, देखने के लिए जो लोग आए हैं, उनसे जो है बातचीत करेंगे, उनका आउटपुट लेंगे, उनसे जो है इंट्रो लेंगे और उसके बाद जो है इस बेहतरीन कार्यक्रम के जो ऑर्गेनाइजर्स हैं, सेडा कमेटी के जो लोग हैं, उनसे भी हम बात करेंगे। तो फिर चलिए बिना किसी देरी के शुरू करते हैं आज के इस वीडियो को। इलेक्ट्रो में बहुत ही शानदार जो है पार्टिसिपेशन दिख रहा है लोगों का। सोलापुर शहर की जो है पब्लिक, सोलापुर के आसपास के जो गांव की पब्लिक है, यहाँ पर जो है इलेक्ट्रो में सहभागी होने के लिए आई है, इस बेहतरीन एक्सपो को देखने के लिए आई है। तो इसी बेहतरीन पूरे एक्सपो में घूम कर जो लोग वापस आ रहे हैं, उनसे जो हम फीडबैक ले रहे हैं। तो सर, सबसे पहले अपना नाम बताइए। मेरा नाम वसीम मोहम्मद हनीफ दर्जी, मैं इसी सोलापुर शहर का हूँ। अल्हम्दुलिल्लाह। आपका सर नाम? शब्बीर सर। तो कितने साल से आ रहे हैं आप अभी इलेक्ट्रो में, आपको मालूमात है? हाँ, मैं तकरीबन 15 ईयर से आ रहा हूँ। आई थिंक 15 साल से जब से लगता है। फ़र्क यानी क्या लगा? कुछ चेंजेस लग रहे हैं आपको? जो है लास्ट 2 ईयर से अरेंजमेंट इज़ वेरी गुड बिकॉज पहले जो था वो मतलब नॉर्मल हरी भाई दुकरन वाले इसको मैदान में होता था। फिर बाद में अभी जो ये सेटअप किया वो शानदार किया है। लॉट ऑफ द शॉप्स है, बहुत सारे दुकान वगैरह लगे हुए और बोलिए, आप सिर्फ देखने आते हैं या कुछ परचेज भी करते हैं? करते हैं। अभी आप मेरे हाथ में देख सकते हैं, कुछ सामान है मेरे पास जो परचेज़ किया हुआ है और बहुत सारी चीज़ें बुक भी की हुई है मैंने। तो बुकिंग भी हुई है और परचेज़ भी किया है। तो आप मेरे हाथ में भी देख सकते हैं कि बहुत सारी चीज़ें मैंने परचेज़ की है और बुकिंग भी हुई है ऑलरेडी, जो मैं बाद में शॉप में जाके परचेज़ करूँगा। तो सर आप बताइए, आपको कैसा लगा? ठीक लगा आपको? तो आप कुछ सजेशन देना चाहते हैं क्या इलेक्ट्रो वालों को कि क्या आगे और कुछ इम्प्रूवमेंट कर सकते हैं क्या? इम्प्रूवमेंट की कोई चांस है क्या? और नहीं, अभी तो ऐसा कुछ इम्प्रूवमेंट की ऐसा लग नहीं रहा बिकॉज अभी जो सेटअप लगा है वो बेहतरीन है। हर सुविधा मौजूद है यहाँ पे। इवन जो खाने के शॉप्स वगैरह भी लगे हैं और बहुत सारी चीज़ें, मतलब ऐसा नहीं है कि मतलब अनकम्फर्टेबल कुछ नहीं है, कंफर्टेबल तो है। सजेशन तो मेरे हिसाब से कुछ ज़रूरत नहीं है कि ऑलरेडी वेल मेंटेन किया हुआ है। तो अल्हम्दुलिल्लाह पूरा मतलब आदमी मतलब परेशान नहीं होता है, जो भी चीज़ें उसको मतलब लेना है वो लेके चला जाता है। आपकी तरफ से और जो आए नहीं है विज़िट करने, उनके लिए आह्वान करेंगे कि आके देखना है कि नहीं? हाँ जी, हाँ, मैं अपने सोलापुर शहर के लोगों से आह्वान करूँगा कि एक बार ज़रूर इलेक्ट्रो को विज़िट कीजिए। यहाँ पे आपको बेहतरीन चीज़ें, नए इनोवेशन देखने के लिए मिलेगा, नई चीज़ें देखने के लिए मिलेगी जो अभी लॉन्च नहीं हुआ मार्केट में या फिर आपको शॉप में चीज़ें वो अवेलेबल नहीं है, वो यहाँ पे आपको आसानी से मिल जाएगी और आपको वैराइटीज़ मिलेगी देखने के लिए। तो मैं सोलापुर शहर के लोगों से आह्वान करता हूँ कि आप प्लीज़ एक बार ज़रूर विज़िट कीजिए। अल्हम्दुलिल्लाह। तो बहुत बहुत शुक्रिया सर। तो आपको जो है सेडा कमेटी की तरफ से जो है एक तोहफ़ा जो है दिया जाता है यहाँ पर। सोलापुर शहर में बहुत ही खूबसूरत जो है इलेक्ट्रो एक्सपो जो है भरा हुआ है, जिसमें जो है शामिल होने के लिए बहुत सारी पब्लिक यहाँ पर आई हुई है। हम एक एक करके जो है सोलापुर के लोगों से जो है बातचीत कर रहे हैं, उनका पूरा इलेक्ट्रो का अनुभव कैसा था उसको जानने की कोशिश कर रहे हैं। हमारे साथ जो है गणेश सुत्रावे सर हैं, जो सेडा कमेटी के मेंबर हैं, तो वो भी जो है यहाँ पर आए हुए सभी लोगों से बातचीत करेंगे। सर, अपना इंट्रोडक्शन दीजिए। मैं गणेश सुत्रावे हूँ, ऑर्गेनाइजिंग कमेटी में हूँ और हमारा भी कोयना स्विंग मशीन स्टॉल है जो अपने चिंचोली MIDC में ही मैन्युफैक्चरिंग होती है। तो अभी जो ग्राहक आए हैं उनसे हम बातचीत करेंगे। आपण किती वर्षापासून येत आहे? मी इथं जोपर्यंत माझं लग्न झाल्यापासून मी इथे येते मिस्टरांबरोबर, तरी आता एक 10 इयर्स हो रेग्युलर आहात। आणि हो, मी प्रेशर कुकर परचेस केले ट्रायप्लायचं, खूप चांगलं आहे आणि सर्व्हिस पण चांगली आहे आणि काय काय याच्यावर प्रोडक्टवर त्यांनी लकी ड्रॉ पण ठेवलेले आहे।
तिथल्या तिथंच मध्ये पण मिळाले आहे. गिफ्ट मिळालंय त्यांना लकी ड्रॉ. याच्या अगोदर मिळालं का यावेळेस मिळालं? यावेळेस मिळालं, आता जस्ट लगेच मिळालं. वा, भारी. आणि हा इलेक्ट्रो प्रदर्शन सर्वांनी यावे आणि पाहावे, जरूर पाहण्यासारखं आहे. सगळ्यांनी याचा आनंद पण घ्यावा. तर 10 वर्षामध्ये जे इलेक्ट्रो तुम्ही पाहिलात आणि या वर्षीचं जे इलेक्ट्रो याच्यामध्ये काय फरक दिसतोय का आपल्याला? हो, दिसतंय ना. पहिल्यापेक्षा आत्ताच्या मॉडेलमध्ये म्हणजे ज्या फ्रीज असू दे, काही असू दे, सगळ्या याच्यामध्ये न्यू मॉडेल म्हणजे लेटेस्ट मॉडेल आलेले आहेत. ऑर्गनायझेशन तर ते एकदमच छान झालेलं आहे. ऑर्गनायझेशन छान झालेलं आहे, पण भव्य दिव्य झालेलं आहे. खूप छान झालेलं आहे. सजेशन आहेत का आपले अजून आम्हाला, आम्ही इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी? ऑल ओव्हर सगळं चांगलं झालेलं आहे. म्हणजे काही न बसायला पण तुम्ही चेअर्स ठेवलेले आहेत, म्हणजे ज्यांनी कोण ते व्यवस्थापन केलेले आहे, सगळं चांगलं केलं. तर खूपच सुंदररित्या या ठिकाणी जे लोकांचे आपण फीडबॅक घेत आहोत. तर सेडा कमिटीकडून जे आपणाला एक छोटासा गिफ्ट या ठिकाणी आम्ही देत आहोत. तर असेच चांगल्या प्रकारे जे तुम्ही आम्हाला सपोर्ट करत राहा आणि आमच्या या इलेक्ट्रोच्या जबरदस्त अशा एक्सपोला तुम्ही व्हिजिट करत राहा. हीच आमची सुंदररित्या यावर्षी इलेक्ट्रोचं पूर्ण आयोजन करण्यात आलेलं आहे. इलेक्ट्रोमध्ये आलेल्या विविध कस्टमर्सचे सोबत, विविध पार्टिसिपेंटसोबत जे आपण या ठिकाणी वार्तालाप करत आहोत, बोलत आहोत. तर या ठिकाणी आपल्यासोबत जे इलेक्ट्रोचे सेडा कमिटीचे मेंबरसुद्धा आपल्यासोबत अवेलेबल आहेत. ते सुद्धा कस्टमर्ससोबत जे बोलतील, क्लायंटसोबत बोलतील. तर सर्वप्रथम सर आपलं नाव सांगा. नंदकुमार सुभाष पाटील, कळमन गाव आहे आमचं. कळमन गावच्या आत. तर किती वर्षापासून तुम्ही या इलेक्ट्रोच्या कार्यक्रमाला व्हिजिट करता? याच्या आधी 5-6 वेळेस आलो. 10 वर्ष झाले. विचार सर तुम्ही काहीतरी. तुम्ही एवढं लांब नाही येता, इलेक्ट्रोसाठीच येता. तुम्हाला काय स्पेसिफिक घेण्यासाठी मटेरियल वगैरे? फक्त इलेक्ट्रिकसाठीच येतो. इलेक्ट्रोसाठी? हां, आणि घ्यायच्या 1-2 गोष्टी आम्ही घेतो, पण सध्या नवीन काय येतं आहे तेही का आम्हाला इथं बघायला मिळतं. तर आणि इथं खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या वस्तू मिळतात आणि त्याला डिस्काउंट पण चांगला मिळतो आम्हाला. आणि वस्तू चांगल्या कंपनीच्या आहेत, चांगली दुकानं आहेत. इथून जी आपण वस्तू घेईल त्याला पुढं आम्हाला सेवा पण चांगली मिळते आणि डिस्काउंट चांगला मिळतो. आता आपण हे जर्मन अँगलमध्ये गेलो आहे, ह्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? हे बांधकाम झालेलं त्या पुढचं दिसायला लागलं. हे एवढं ऊन, वादळ, पाऊस कशात पण हे टिकू शकतं. थोडासाही या कॉम्प्लेक्स झाल्यानं झालं हे. तर अजून तुम्ही एवढ्या वर्षापासून येत आहात, इलेक्ट्रोला व्हिजिट करत आहात. तर जुने इलेक्ट्रो आणि आताचा या वर्षीचा इलेक्ट्रो ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला का? हो, यंदा खूप भव्य दिसायला लागलं हे. मंडपची क्वालिटी आणि सगळं दुकानांची स्टॉलची मांडणी ते अगदी सुटसुटीत आहे. एका वेळेस कितीही लोक आली, कुणाचीही अडचण काय व्हायची नाही. एका लाईनमधून येतात, एका लाईनमधून जातात. सगळ्यांना स्पेस खूप आहे, बघायला जास्त मिळतात. तर परगावच्या लोकांना तुम्ही काय बोलू इच्छिता? उद्या रविवारचा दिवस आहे, खूप महत्त्वाचा दिवस असतो इलेक्ट्रोमध्ये. तर आता फक्त 3-4 दिवस राहिले, तर परगावच्या लोकांना तुम्ही काय बोलू इच्छिता? उद्या उलटं तुम्हीच ह्याच्यामध्ये थांबा. खूप लोक येणार आहेत उद्या. हां, उद्याच्या दिवशी खूप लोक येतील. तिथून कुठल्याही स्टॉलवाल्याला डोकं म्हणजे करायला जागा मिळायची नाही, एवढी लोक येतील उद्या. तर मावशी आपल्याला काय बोलायचं आहे का इलेक्ट्रोबद्दल? तर या ठिकाणी जे सेडा कमिटीतर्फे जे आहे तुम्हाला एक भेटवस्तू देण्यात येत आहे तुमच्या समर्थनासाठी. धन्यवाद सर. असंच आम्हाला प्रेम देत राहा, इलेक्ट्रोला आपलं समर्थन देत राहा. धन्यवाद. चालतं. 2 वस्तू कमी घेऊ, जास्त घेऊ, पण आम्हाला इलेक्ट्रोचा खूपच भव्य दिव्य असं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या इलेक्ट्रोच्या एक्सपोमध्ये सहभागी झालेल्या विविध क्लायंटसोबत जे आम्ही या ठिकाणी बोलत आहोत, आपल्यासोबत सेडा कमिटीचे मेंबरसुद्धा आहेत. तर साहेब, किती वर्षापासून तुम्ही इलेक्ट्रोला व्हिजिट करता? सर्वात पहिलं आपलं नाव सांगा. मी राजेंद्र मालखरे, सोलापूरचाच रहिवासी आहे. जवळजवळ 10 वर्षापासून मी इलेक्ट्रोला दरवर्षी येत असतो. दरवर्षी इलेक्ट्रॉनमध्ये काहीतरी मी खरेदी करत असतो. यावेळेस आटा चक्की घेतलेली आहे आणि इथं कुठलंही साहित्य हे ऑनलाईनपेक्षा कमी किमतीत मिळतं. हा इथला फायदा आहे. तर इलेक्ट्रोमध्ये तुम्हाला काय बदल दिसतोय का सर 10 वर्षामध्ये आणि आजच्या इलेक्ट्रोमध्ये? नाही, बदल म्हणजे काय, आता दुकानं वाढलेली आहेत, हाच बदल आहे. आणि सुशोभीकरण वगैरे झालेलं आहे, ते थोडं मॅटिंग वगैरे टाकलेलं आहे, चांगलं, म्हणजे धूळ वगैरे होत नाही, हे चांगलं आहे. तर सोलापूर गेल्या 10 वर्षामध्ये काय प्रोग्रेस वाटतो का आहे तसंच वाटतो इलेक्ट्रो? नाही, प्रोग्रेस तर आहे,
कसं आहे, सुरुवातीला ज्यावेळेस होतं त्यावेळेस एकदम छोट्या स्वरूपात होतं, ते आता मोठं झालं आहे की माझे पाय दुखायला लागले आता. धन्यवाद सर. असेच लॉयल कस्टमर्सची आपल्याला गरज आहे. खूप खूप धन्यवाद सर. इलेक्ट्रोचा खूपच सुंदर असा भव्य दिव्य असा जे आयोजन आपल्या सोलापूरमध्ये करण्यात आलेलं आहे. पूर्ण फॅमिली आहे यार, इलेक्ट्रो एक फॅमिली आहे आपली पूर्ण सोलापूरची, आहे का नाही? जर सगळेजण असतील तर थोडं चांगलं वाटेल, आहे का नाही? पोडियम पूर्ण फॅमिलीसाठी आपण या ठिकाणी बनवलेलं आहे. तर सर्वप्रथम आपलं नाव सांगा साहेब. योगेश पांडुरंग जाधव. जाधव साहेब, किती वर्ष झालं इलेक्ट्रोला येता तुम्ही? आम्ही दरवर्षी भेट देतो सर. दरवर्षी सगळ्यात बेस्ट. ह्यावेळेस फार युनिक वाटलं की बघायला, खूप मागच्या वर्षापेक्षा ह्या वर्षी खूप छान वाटलं. सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या ना व्यवस्था एक नंबर आहे सगळ्यात महत्त्वाचं. आणि दरवर्षी काय ना काय आल्यानंतर आम्ही प्रत्येक वेळेस वस्तू घेऊन जातो. फ्रीज बुक केला आहे आम्ही, किरकोळ सामान घेतलं आहे आम्ही, त्यामुळे मस्त आनंद वाटला ह्यावेळेस. तर आपण कोणत्या गावचे? सोलापूरची प्रॉपर? अकलूज माळशिरस तालुका. बापरे, अकलूजवरनं एवढं दूर? दरवर्षी येतो. म्हणजे गाडी करून आलात का बसनी वगैरे प्रवास? गाडी करून. तर किती जण आलात या ठिकाणी तुम्ही फॅमिलीचे? आम्ही फॅमिली 5 जण आहोत. बापरे, 5 जण या ठिकाणी आलेला आहात. तर मावशी, तुम्हाला कसं वाटलं यावर्षी ते इलेक्ट्रो? एकदम मस्त वाटलं, छान वाटलं. आणि व्हरायटी जास्त भरपूर बघायला मिळाल्या. जर आपण एखाद्या इलेक्ट्रॉनिकच्या दुकानामध्ये गेले तर आपल्याला व्हरायटी कमी बघायला मिळते. तिथं आपल्याला प्रत्येक कंपनीच्या वेगवेगळ्या व्हरायटी जास्त बघायला मिळाल्या. तर तुम्हाला काय बोलायचं साहेब? वेगवेगळ्या व्हरायटी बघायला भेटल्या. उदाहरणार्थ हॅवल असेल, क्रॉम्प्टन असेल, सॅमसंग असेल, वेगवेगळ्या व्हरायटी बघायला भेटल्यात इथे. तर साहेब, तुम्ही काय विचारू इच्छिता का? आता तुम्ही एवढ्या लांबून येत आहे, मग काय डिस्काउंट वगैरे काय त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवत आहे? भरपूर भेटला डिस्काउंट, भरपूर प्रमाणात भेटला. आज जी वस्तू पाहिजे होती, जी इच्छा होती, ती वस्तू इथं भेटली आम्हाला, मनासारखी भेटली. आनंद वाटला. धन्यवाद सर. एवढ्या वर्षापासून तुम्ही इलेक्ट्रोला प्रेम देत आहात, इलेक्ट्रोला जे आहे व्हिजिट करत आहात, तर यासाठी तुमचा खूप खूप आभार. तर सोलापूरच्या लोकांना व परगावच्या लोकांना तुम्ही काय बोलू इच्छिता इलेक्ट्रोबद्दल? मी सर्वांना असं सांगितलं की एकदा तरी अवश्य भेट द्या. इलेक्ट्रो बघितल्यानंतर मनाचं समाधान मात्र अवश्य होणार. डोळ्याचं पारणं भेटतंय. मॅडम, तुम्हाला काय बोलायचं आहे का? खूप छान वाटलं मला येऊन. धन्यवाद मॅडम. तर अशाच प्रकारे जे आहे तुम्ही सर्वजण आम्हाला प्रेम देत राहात. तर याकरिता जे आहे सेडा कमिटीतर्फे जे तुम्हाला एक छोटीशी भेटवस्तू आम्ही या ठिकाणी देत आहोत. खूप खूप धन्यवाद. या साहेब इथे तुम्ही उभा राहा की या, बघा तिकडं. तर धन्यवाद सर, धन्यवाद. असंच प्रेम करत राहा आम्हाला. थँक्यू. धन्यवाद. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा इलेक्ट्रोचा खूपच सुंदररित्या जे आहे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे सोलापूरच्या होम मैदानमध्ये. आणि विविध कस्टमर्ससोबत आपण या ठिकाणी बोलत आहोत की त्यांचे अनुभव काय आहे इलेक्ट्रोबद्दल त्यांचं पूर्ण ओपिनियन काय आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर सर, आपलं नाव सांगा सर्वप्रथम. पुरुषोत्तम जाजीव. पुरुषोत्तम सर, तुम्ही प्रॉपर सोलापूरचे आहे का? प्रॉपर सोलापूर. तर तुम्हाला इलेक्ट्रोबद्दल मत काय सर तुमचे? किती वर्षापासून तुम्ही येता? मी आता इथं कमीत कमी 40 वर्ष झालं सोलापूरमध्येच आहे. पण इलेक्ट्रॉनिक जसं लागतं आहे तेव्हापासून बघायला येतो. आणि काही आयटम नवीन बघण्याचे येते. नवीन आयटम खास आहेत, बघण्यासारखे आहेत आत. आणि विशेष म्हणजे ह्या वर्षी जे आहे सोलार प्लॅन्टचं सगळ्यात एक नंबर काम चालू आहे इथं. सोलापूर जे आहे सोलार एनर्जीसाठी खूप फेमस होत आहे आता हळूहळू करून. तर इलेक्ट्रोचं तुम्हाला पूर्ण सेटअप कसं वाटलं? काही वेगळं वाटलं का तुम्हाला? यावर्षी वेगळ्या पद्धतीनं आहे, सगळ्यात वेगळ्या पद्धतीने आहे. ते शाळेमध्ये होतं तिथं किचकट होतं, इथं एकदम खुल्ला हवेशीर आहे. सगळ्यात एकदम हवेशीर आहे आणि नियोजन चांगलं आहे सगळ्यात. धन्यवाद सर. मॅडम, आपल्याला काय बोलायचं का? सरांचं मत ज्याचं माझं मत. तर धन्यवाद. खूपच सुंदररित्या तुम्ही बोललात. थांबा, एक भेटवस्तू आहे आपली. तर सेडा कमिटीतर्फे जे आहे तुमच्या इलेक्ट्रोवरील प्रेमाकरिता जे आहे एक छोटीशी भेटवस्तू आम्ही या ठिकाणी देत आहोत. तर धन्यवाद या जबरदस्त अशा कार्यक्रमाला व्हिजिट करण्यासाठी. खूप खूप धन्यवाद. हाँ सर, बहुत बहुत धन्यवाद. एकदम कुछ तर बराबर करने से हमको भी समझ में आ रहा है. बराबर है सर, शुक्रिया.